नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 25 मार्च 2026. तर पुढील कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि एकंदरचा हा अंदाज 10 एप्रिल पर्यंतचा आहे. तर या कालावधीमध्ये बऱ्याच भागामध्ये राज्याच्या काही भागामध्ये पावसाची देखील शक्यता आहे. तर एकदम आपण जे अंदाज सांगत असतो जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये किंवा कमी स्वरूपामध्ये जिल्ह्याचे आपण 3 ते 4 भाग करत असतो शेतकरी. आणि तो अंदाज आपला परफेक्ट सुद्धा अचूक सुद्धा उतरत असतो. जिल्ह्याचे 4 भाग केले नंतर मग आपल्या शेतकऱ्यांना समजतं की कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. तर आपण या अंदाजाला सुरुवात करू. तर एकंदरच आज कर्नाटकमध्ये मात्र आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामध्ये कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये आज आणि उद्या ह्या 2 दिवसामध्ये काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा चांदवड या भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार सुद्धा पावसाची शक्यता आहे. या 2 दिवसामध्ये काही ठिकाणी जोरदार सोलापूरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये जत या 2 दिवसामध्ये आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये जत मिरज या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरचा अंदाज 2-2 दिवसाचा घेणार, कारण दीर्घावधीचा अंदाज असल्यामुळे आपल्याला फास्ट घ्यावा लागणार आहे शेतकऱ्यांनो. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट, सोलापूर आणि मंगळवेढा, पंढरपूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त जर असेल तर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण म्हणू शकतो काही. पण पाऊस हा तिथे मात्र थोडा मध्यम असण्याची शक्यता, म्हणजे 10 ते 15 मिनिटाचा पाऊस पेनवणी स्वरूपामध्ये पाऊस असणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी आणि धाराशिवमधील बार्शी, भूमपरांडा या भागामध्ये देखील ह्या 2 दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये ते पाऊस पडू शकतो, पेनवणी पाऊस. तर इकडं धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरग्यामध्ये बघा, उमरग्यामध्ये काल देखील पाऊस पडला आणि आज आणि उद्या देखील उमरग्यामध्ये पावसाची शक्यता आहे. उमरगा, उदगीर या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा सुद्धा पावसाची शक्यता आहे. वादळी स्वरूपामध्ये पाऊस पडणार. लोहा, तुळजापूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देवणी, उदगीर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. औसा, रेणापूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर इकडंच बीड जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही. बीड जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण, काही अंशतः ढगाळ वातावरण, अंबाजोगाई, परळी या भागामध्ये राहील या 2 दिवसामध्ये. पण बीड जिल्ह्यामध्ये एकंदरच पावसाची शक्यता नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये देंगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर पहा शेतकरी, पूर्ण जिल्हा सांगायचं म्हणजे मी पूर्ण जिल्हा सांगू शकतो. पूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता, पण कोणत्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये आपण क्लिअर करत असतो, सांगत असतो. आणि तितकाच आपला अंदाज सुद्धा देखील अचूक येतो. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये तशी जास्त पावसाची शक्यता नाही, पण पावसाची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे फक्त शिंतोडे पडल्यासारखा पाऊस तिथे एखाद्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामध्ये म्हणजे कोणत्या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे, त्यामध्ये कळमनुरी किंवा वसमत या भागामध्ये थोड्याफार शिंतोडे पडल्यासारखा पाऊस एखाद्या वेळेस येऊ शकतो. सरासरी पावसाची शक्यता कमी आहे. तसेच आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड, किनवट ह्या भागामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर ह्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट आणि नागपूर जिल्ह्यामध्ये एका 2 ठिकाणी देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये निपाणी, तुमसर या भागामध्ये एका 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच जास्त स्वरूपामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजेच उत्तर भागापेक्षा, विदर्भाच्या उत्तर आणि नागपूर, भंडारा या भागापेक्षा चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. एकंदर तेलंगणा, कर्नाटक या जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तर इकडचा वरचा भाग, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये, म्हणजे त्या भागामध्ये एका 2 ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पण तिथे पावसाची एखाद्या ठिकाणी शिंतोडे पडल्यासारखा पाऊस पडू शकतो. 1 ते 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये भोकरदन, सिल्लोड या भागामध्ये पावसाची शिंतोडे पडल्यासारखी पावसाची शक्यता या 2 दिवसामध्ये आहे. तसेच अमरावती विभागामध्ये आपण यवतमाळ सांगितलं, तर वाशिम, अकोला, अमरावती या भागामध्ये जर पाहिजे तर इकडेच मध्य प्रदेश लागत जे तालुके आहेत, त्यामध्ये धारणी आणि अकोला जिल्ह्यामध्ये तेलसा, दर्यापूर या भागामध्ये, मूर्तिजापूर या भागामध्ये पावसाची शक्यता व शिंतोडे पडल्यासारखी पावसाची शक्यता एका 2 ठिकाणी तिथे पडू शकतात. तर इकडे नाशिक विभागामध्ये नंदुरबार आणि जळगाव, धुळे या भागामध्ये एका 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 1 ते 2-3 ठिकाणी पावसाची शक्यता जिल्ह्यामध्ये आहे. एकंदरच कोणत्या भागामध्ये पाऊस पडेल असं क्लिअर नाही, पण एकंदरच साक्री आणि शिरपूर या भागामध्ये पावसाची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर, चोपडा
किंवा चाळीसगाव या भाग एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इथं कोणत्या नाशिक जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर राहता आणि हा जो डोंगर पट्टा आहे दक्षिण उत्तर या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पावसाची शक्यता आज एखाद्या ठिकाणी, पण तो हलका पाऊस एकदम शिंतोडे पडल्यासारखं, त्याच्यामध्ये नुकसानकारक पाऊस नाहीये, कुठेही नुकसानकारक असा पावसाची शक्यता नाही, पण शिंतोडे पडल्यासारखं एखाद्या ठिकाणी या 2 दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये सासवड, बारामती, इंदापूर या भागामध्ये एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे शहराच्या दक्षिणेकडील भागामध्ये पावसाची शक्यता आहे. इकडं ठाणे, मुंबई या भागामध्ये, रत्नागिरी या भागामध्ये आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये, सिंधुदुर्गाचा जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजे डोंगरमाथा या भागामध्ये पावसाची शक्यता, मात्र समुद्रामध्ये पावसाची शक्यता नाही. तर एकंदरच हा भाग कोरडणार आहे. हा झाला 2 दिवसाचा अंदाज. 2 दिवसाच्या नंतर म्हणजे 25, 26, 27 तारखेच्या नंतर 27 तारखेपासून वातावरण अजून महाराष्ट्रामध्ये कमी होईल. हे जे पावसाचं वातावरण ते कमी होईल. तर इकडेच फक्त पावसाची शक्यता एखाद्या ठिकाणी 27ला पावसाची शक्यता नाकारू शकत नाही. चांदवड या भागामध्ये, पण तिथे सुद्धा कमीच राहणार आहे. तर एकंदरच 27, 28ला पावसाचं प्रमाण अत्यंत कमी होईल. म्हणजे पाऊस नसल्या तर जमा पूर्ण महाराष्ट्रामध्ये 28, 29ला थोड्या वातावरण वर येण्याची शक्यता आहे. तसेच 29ला बेळगाव या भागामध्ये पावसाची, कर्नाटक या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच 30 तारखेला अजून पण पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 30 तारखेला कर्नाटककडूनच पावसाचं प्रमाण वाढणार आहे. तर त्यामध्ये 30 तारखेला कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता. आता तालुके सांगणार नाही कारण व्हिडिओ मोठा होता आहे, त्यामुळे तालुका सांगणार नाही, कारण पुढच्या सुद्धा आपण अंदाजामध्ये तालुके जवळ असल्याच्या सांगत असतो. त्याच्यामुळे धाराशिव हा पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजे एकंदरच 30, 31 तारखेला आणि 1 तारखेला म्हणजे त्या 3 दिवसामध्ये 30, 31 आणि 1 एप्रिल या 3 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये एखाद 2 ठिकाणी, परभणी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, पाटोदा किंवा वडवड या भागामध्ये, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये, फुलंब्री या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्या 3 दिवसामध्ये, म्हणजेच 30, 31 आणि 1 एप्रिलच्या दरम्यान. तसेच धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती विभागामध्ये देखील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये देखील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे सातारा, पुणे या शहरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर इकडे कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही. सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे. तर एकंदरच झाला हा 31 आणि 1 तारखेपर्यंत. परत अजून 2 तारखेला वातावरण पावसाचे कमी होणार आहे. 2 तारखेला थोड्या प्रमाणामध्ये इकडेच दक्षिण महाराष्ट्रामध्येच पाऊस सुरू राहील. दक्षिण महाराष्ट्राच्या नंतर मध्ये अजून पुन्हा पावसाचं कमी होईल. परत अजून पुन्हा 6 तारखेपासून अजून पुन्हा ढगाळ वातावरण येण्यास सुरुवात होईल. ढगाळ वातावरण तर ते सुद्धा 6-7 तारखेपासून पुढे अजून राज्याच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरच हा झाला आपला शेतकरी मित्रांनो. तर 7 तारखेपासून पुढे म्हणजे 7 तारखेपासून पुढे या दक्षिण भारताकडून परत हा पाऊस थोडा 7-8 तारखेला काही वातावरण बनण्याची शक्यता आहे. म्हणजे 10 तारखेपर्यंत एकंदरच. पण तो पाऊस कन्फर्म किती स्वरूपामध्ये पडेल ह्याची आपल्याला आता सध्या शाश्वती देऊ शकत नाही. पण पावसाची थोड्याफार हलक्या होण्या पावसाची शक्यता दक्षिण महाराष्ट्रामध्ये आहे. 7 आणि 8 तारखेला 9 आणि 10 तारखेला बीड, लातूर, धाराशिव या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तर हा झाला आपला 10 एप्रिल पर्यंतचा अंदाज. धन्यवाद.